उन्हात राहावं लागतं, थंडीत कुडकुडावं लागतं. हे आम्ही सगळा अनुभव घेतलेला असल्यामुळे आम्हाला त्याच्यात विशेष वाटत नाही. दादा काय वाटतं किती लीड मिळू शकते काय? आता मतदान किती टक्के होतंय ते तर बघू दे. लगेच लीड कुठे काढायला लागली. टक्केवारी काय होती त्याच्यावर आता टक्केवारी मागे आपल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेली ते ती ऐक जरा तिसऱ्या टप्प्यात कमी मतदान झालं होतं. त्याच्यामुळे मग साहजिकच लीडवर परिणाम होतो. त्यावेळेस आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे जास्तीत जास्त टक्केवारी वाढवा मतांची आणि सगळ्यांनी आपापल्या गावांवर लक्ष केंद्रित करा. महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी तसं सगळ्यांनी व्यवस्थितपणे केलं तर टक्केवारी वाढेल. टक्केवारी वाढली तर लीड वाढायला मदत होईल. तुमच्यावरती आरोप केला गेला की तुम्ही प्रत्येक मतदारसंघात जाऊन धमकी देता वगैरे असं कुणाला धमकी दिली? आणि विरोधकांनी म्हटलं कोण मला सांग ना कुणाला? शिवमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघून घेईल अशी भाषा. नाही 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 एक मिनिट. मी कुणालाही धमकी देत नाही. मी निलेश लंकेला माझ्या पक्षात मी घेतलेला होता. कोल्हे साहेबांना माझ्या पक्षात मी घेतलेला होता. त्यांना उमेदवारी मी दिली होती. त्यांना खाजगीत विचारा कुणी चर्चा केली, प्रेस पुढं कुणी तुम्हाला नेलं, काय काय झालं, सगळं त्यावेळेस मी केलेलं होतं. तीच गोष्ट लंकेच्या बाबतीमध्ये लंकेला सांगितलेलं होतं तू ये, मी तुला तिकीट देतो, निवडून आणतो, आपण सगळे मिळून चांगलं काम करू. आणि त्यांनी ऐन वेळेस आमचा जो विश्वास होता आमच्याबरोबर राहिले आणि नंतर माझ्याशी बेईमानी केली. मी बोलणार ना, मी तुम्हाला नाही बोलणार, मी यांना नाही बोलणार, परंतु ज्यांना मी मदत केलेली आहे आणि त्यांनी नंतर माझी साथ सोडली त्यांना मी बोलणार. त्याच्यामध्ये अशोक पवारांना तिकीट मागच्या वेळेस दिलं जात नव्हतं. आमचे प्रमुख म्हणाले होते त्यांना मी तिकीट देणार नाही. मी भांडून अशोकला तिकीट आणलं आणि तिकीट देऊन देखील त्याला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं. त्याच्यावर मी त्याच्याबद्दल बोलणार ना, कारण तिथं काय ते आरोप करतात की घोडगंगा कारखाना अजित पवारांनी बंद पाडला. पत्रकार मित्रांनो, जर अजित पवार कारखाना बंद पाडणारा असेल तर त्याचा व्यंकटेश कृपा खाजगी कारखाना कसं काय चालू आहे त्याला हे पीडीसीसी बँकेनेच मदत केलेली आहे. असं नाही, आम्ही पण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांनी काढलेल्या संस्था चालल्या पाहिजेत, नीटनेटक्या राहिल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे ह्या विचाराचा मी आहे. सहकारी तुमच्याबरोबर होते आज सभांमधून तुमच्यावरती आरोप वेगवेगळ्या माध्यमातून कोण केलं? काय केला? काल तुमच्यावरती बरेच काय केलं? ज्या उमेदवारांना पाठीमागच्या वेळेस आव्हान दिलं ते उमेदवार तुमच्यासोबत आहे. बरोबर आहे ना. मागच्या वेळेस मी भाषणात काय म्हणलं, मागच्या वेळेस मी डॉक्टर अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली, ती माझी चूक झाली. मी चूक कबूल केली कारण त्यांनी 5 वर्ष संपर्कच ठेवला नाही. ते अजिबात जे फिरायला म्हणजे मतदारसंघामध्ये संपर्क ठेवायला पाहिजे. सगळे आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, दिलीप वळसे पाटील, अशोक पवार हे सगळे सांगायचे की दादा ते येतच नाही, ते भेटतच नाही. चेतन तुपे सांगायचे, महेश लांडगे भोसरीचा सांगायचे. आता जर तुम्ही आमदारांना, शेवटी आमदार आणि खासदार यांनी कोऑर्डिनेशन करून विकासाची कामं केली पाहिजे. राज्यातले आमदारांनी सोडवले पाहिजे, केंद्रातले खासदारांनी सोडवले पाहिजे. केजरीवाल काल असं म्हणाले की मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर जे विरोधी पक्ष आहेत उद्धव ठाकरे किंवा इतर नेते त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मला माहित नाही, मला महाराष्ट्रापुरता विचार फार नको तिकडचं विचार. सहकारी बँकेवरती कोणाला काय? झालेला आहे? प्रचाराचे मुद्दे भटकतायत. कुठेतरी विकास घडून वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते. तू आत्ता माझं भाषण ऐकलं? मी विकासावर बोललो ना, मी पाण्यावर बोललो, पिण्याच्या. नाही, विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे, संविधान आहे. हा, रोहित पवार बोलले की दादा जर दंबाजी करत असतील तर आम्ही कसं उत्तर देऊ? दे ना, खोटे खेळायला राजकारणात आलो. ठीक आहे ना, दे उत्तर. त्यानं उत्तर दिलं तर मलाही उत्तर देता येईल. पीडीसी बँकेच्या 7 तारखेच्या पूर्वसंध्येला जी पीडीसी बँक सुरू होती त्याच्यावरती अधिकाऱ्यांना खरं तर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली. त्यावर सुप्रिया सुळेंनी आज बोललं गेलंय की त्या अधिकाऱ्यांवरच्या ऐवजी संचालकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. हो का? जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल, तो असला तर तुझ्यावर कारवाई करू दे. संचालक असेल तर संचालकावर करू दे. चेअरमन दोषी असेल तर चेअरमन करू दे. सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दोषी असेल तर त्यांच्यावर करू दे. मी कधी असं कोणाची बाजू घेत नाही. चूक जर झालेली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. नियम सगळ्याला सारखे, कायदा सगळ्याला सारखा, संविधान सगळ्याला सारखं. दादा पुण्याच्या सभेत राज ठाकरेंनी तोंड भरून काल कौतुक हा? ती सोडवणार
काय जो मॅनेजरला कारवाई केलेली आहे त्याला मी सोडवणार, माझा भाऊ आहे, मी त्या गरीब ठीक आहे रे, कोण कोण काय काय सोडवते 15 वर्ष मी बघितले. हे बोलायचीच कडीन बोलायचाच बात असतो. आता खूप जण वेगवेगळ्या आव आणायला लागलेले, त्यांना लखलाभ. कालच्या सभेत ना राज ठाकरे आम्ही त्या सभेला होतो त्याबद्दल राज ठाकरे साहेबांचं मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. पवार साहेब असं म्हणाले की इंग्रजांना घालवलं आम्ही भारतीयांनी, मोदी काय चीज आहे. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये कुणी कुणालाही घालू शकतं. ह्याच्यात इंग्रजाचा संबंधच नाही. इंग्रज परदेशातनं आलेले होते. आता त्यांनी सांगितलं इंग्रजांना घालवलं, हे काय चीज आहे. मग ते तर परदेशी महिलेला घालवायला निघालेले होते आणि पुन्हा आता मांडीला मांडी लावून बसले. त्याला काय करायचं आता आपण. त्यांनी काय मुद्दा काढला होता पक्ष स्थापन करताना की परदेशी व्यक्ती आम्हाला ह्या देशामध्ये चालत नाही महत्वाच्या पदावर. आणि युपीएचा चेअरपर्सन म्हणून त्याच मीटिंग कंडक्ट करत होत्या सोनिया गांधी. आणि त्यावेळेस ज्यांनी मुद्दा आता ह्याचा काढलाय मोदी साहेबांच्या बद्दल, ते तर आता मांडीला मांडी लावून बसायचे. हे काय सगळ्यांचं जर काढायचं म्हणलं तर खूप निघेल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.